सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई जडली आता, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई ग, बाई ग. काट्यांचे सरले दिस आता मधुमास, ये सुगंध उथळीत नवी नवी बरसात, काट्यांचे सरले दिस आता मधुमास, ये सुगंध उथळीत नवी नवी बरसात, गुंफून गळ्यामध्ये हात चांदण्या राती ग, बाई ग, बाई ग, बाई जडली आता, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग. रानात सांडले निळे निळे आभाळ, ह्या पिकात केशर गंध तसा सहवास, रानात सांडले निळे निळे आभाळ, ह्या पिकात केशर गंध तसा सहवास, घरकुल हेच पंखात पांघरू राती ग, बाई ग, बाई ग, बाई जडली आता, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमेकाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव जणुकी कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा थकल्या वाणी चंदा राणी कागदी थकल्या वाणी चंदा राणी शाळा ते घर घर ते शाळा आंबा येतो कंटाळा रात्रभर तू चालती रात्रभर तू चालती दिवसा तरी मग कोठे निजती चंदा राणी कागदीत तेच थकल्या वाणी चंदा राणी वारा वादळ छक्कन वेळा वारा वादळ छक्कन वेळा खारा नाही आभाळा कसा गडी तू तोल राखीसी कसा गडी तू तोल राखीसी पुढती पाय टाकीसी चंदा राणी कागदीत तीच थकल्या वाणी चंदा राणी
साठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती. चढती कैसी कशी उतरसी, चढती कैसी कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरती. चंदाराणी चंदाराणी, अगं तिस तिस थकल्या वाणी. चंदाराणी वाडा घरकुल घरटी नाही, वाडा घरकुल घरटी नाही. आई नाही अंगाई, आई नाही अंगाई. म्हणूनच का तू अवचित दडती, म्हणूनच का तू अवचित दडती. लिंबा मागे जाऊन रडती. चंदाराणी चंदाराणी, अगं तिस तिस थकल्या वाणी. चंदाराणी सज्जाला आलं उठाण हो, वाऱ्यात सुटलं तुफान हो. तुफान हो ऐवानीची काया बेभान हो, मगनान ताणलीय कमान हो. कमान हो पात शिवी खेळून लाट आली बोलून, हात तिला घाल तसे काट खुला दे. सोनेची अंग माझं सळसळलं, बघून त्याला कुणी भुललं. बाई कुणी भुललं. पदराचं शिड हे फडफडलं, लाजून मन माझं बावरलं. बाई बावरलं. पानगट काढीची कोकिळेच्या बोलीची चांग तुला आवडली तशी कला रे. भैया बळवण तुला तुझं तुम तुला तुला तुझी तुला धुंद करा रे. गया रे भैया हो, भैया हो, भैया हो, भैया हो. माडाची उंची गगनाची, कशीच फिरती सजनाची. माझ्या सजनाची सेवीन यात मी वचनाची, राजाराणी तोडीन जगण्याची. हात ठेव हातात गीत गाऊ ओठात, संगतीनं रंग भरू प्रीत बोला रे. भैया बळवण तुला तुझा तुम तुला तुला तुझी तुला धुंद गया रे. गया रे भैया हो, भैया हो, भैया हो, भैया हो, भैया हो, भैया हो,
रसिक हो, माझ्या अनेक लोकप्रिय भावगीत व भक्तिगीतांपैकी काही दुर्मिळ व निवडक गीते आणि त्यासंबंधीच्या अविस्मरणीय आठवणी मी आपल्याला सांगणार आहे. माझ्या शालेय व कॉलेजच्या शिक्षणामुळे मध्यंतरी बराच खंड पडला, पण त्यानंतर 1947मध्ये निघालेली माझी ध्वनिमुद्रिका सावळाचा रंग तुझा हे माझं सर्वात लोकप्रिय ठरलेलं भावगीत. त्यावेळी मी 17 वर्षांची होते. विख्यात संगीत दिग्दर्शक श्री सुधीर फडके उर्फ बाबूजींनी माझ्याकडून 2 महिने तालीम करून घेऊन 4 गाणी बसवली. प्रत्येक जागा गळ्यातून घोटून घेऊन त्यांचं समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी HMVला माझं नाव सुचवलं. परंतु HMVचे अधिकारी जरा साशंकच होते, कारण माझी शास्त्रीय संगीताची मेहनत जास्त असल्यामुळे सुगम संगीतासाठी त्यांना माझा आवाज योग्य वाटत नव्हता. परंतु केवळ बाबूजींच्या अत्यंतिक आग्रहामुळे ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि मग मात्र सारा रंगच पालटून गेला. या गीताने मला अक्षरशः धवल कीर्तीच्या शिखरावर आरूढ केलं. कुठल्याही मैफिलीत या गीताची फरमाईश झाली नाही असं कधीच झालं नाही. परिणाम हा की 40 वर्षानंतर सुद्धा मॉरिशसमध्ये झालेल्या मराठी जागतिक परिषदेत रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी मला हे गीत गायला लावलं. बंदिवान झालो गडी
रसिक हो, माझ्या अनेक लोकप्रिय भावगीत व भक्तिगीतांपैकी काही दुर्मिळ व निवडक गीते आणि त्यासंबंधीच्या अविस्मरणीय आठवणी मी आपल्याला सांगणार आहे. माझ्या शालेय व कॉलेजच्या शिक्षणामुळे मध्यंतरी बराच खंड पडला, पण त्यानंतर 1947मध्ये निघालेली माझी ध्वनिमुद्रिका सावळाचा रंग तुझा हे माझं सर्वात लोकप्रिय ठरलेलं भावगीत. त्यावेळी मी 17 वर्षांची होते. विख्यात संगीत दिग्दर्शक श्री सुधीर फडके उर्फ बाबूजींनी माझ्याकडून 2 महिने तालीम करून घेऊन 4 गाणी बसवली. प्रत्येक जागा गळ्यातून घोटून घेऊन त्यांचं समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी HMVला माझं नाव सुचवलं. परंतु HMVचे अधिकारी जरा साशंकच होते, कारण माझी शास्त्रीय संगीताची मेहनत जास्त असल्यामुळे सुगम संगीतासाठी त्यांना माझा आवाज योग्य वाटत नव्हता. परंतु केवळ बाबूजींच्या अत्यंतिक आग्रहामुळे ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि मग मात्र सारा रंगच पालटून गेला. या गीताने मला अक्षरशः धवल कीर्तीच्या शिखरावर आरूढ केलं. कुठल्याही मैफिलीत या गीताची फरमाईश झाली नाही असं कधीच झालं नाही. परिणाम हा की 40 वर्षानंतर सुद्धा मॉरिशसमध्ये झालेल्या मराठी जागतिक परिषदेत रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी मला हे गीत गायला लावलं. रंग तुझा चंदनाच्या बना परी, चंदनाच्या बना परी आणि नजरेत तुझा नाग खेळती विखारी विखारी. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा. गोकुळचा कृष्ण परी, गोकुळचा कृष्ण परी आणि नजरेत तुझा, आणि नजरेत तुझा नित्यनाद ते पावरी, नित्यनाद ते पावरी. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा.
माझा